नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या ज्या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून आपण ज्वारीचे बाजारभाव जाणून घेणार आहोत। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। चला तर आपण बघूयात, महाराष्ट्रातील आज ज्वारीला चांगली चढ उतार पाहायला दिसून आले आहेत। काही क्षणामध्ये आपल्याला बघितलं असेल 6,000 पेक्षा जास्त गेले आहेत, तर काही ठिकाणी कमी दर पाहायला मिळाले आहेत। मालदाणी आणि दादर ज्वारीसाठी आपल्याला एक चांगली मागणी मिळत आहे। त्यामध्ये आपण महाराष्ट्राच्या बाजारपेठेमध्ये आज ज्वारीचे दरामध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहेत। आज बघितलं असेल आपण, दर्जेदार मालदाणी या दादर ज्वारी शहरी बाजारपेठेमध्ये त्याला मोठी मागणी करण्यात येत आहे। आपण बघितलं असेल, राज्यातील विविध बाजार समितीला ज्वारीचे दर आता 6,700 रुपये पाहायला मिळत आहेत। पण भाकरीच्या आणि दरात या तेजीमुळे वाढण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामध्ये बघितलं असेल, प्रमुख बाजार समितीमध्ये जळगाव बाजारात दादर ज्वारीसाठी आपण बघितलं असेल 2230 रुपये कमाल दर पाहायला मिळत आहेत। त्या ठिकाणी बघितलं असेल 3,900 ते सरासरी आपल्याला 3,700 रुपये दर पाहायला मिळत आहेत। त्या ठिकाणी आपण बघितलं असेल, शिरापूर येथे दादर ज्वारीसाठी आपण 2,824 रुपये दर आपल्याला पाहायला मिळतोय। त्या ठिकाणी धुळे बाजारामध्ये हायब्रिड ज्वारीसाठी मोठी आवक पाहायला मिळत आहे, म्हणजे 1,770 क्विंटलची आवक पाहायला मिळत आहे। त्या ठिकाणी दर बघितला तर 2,770 रुपये दर आपल्याला पाहायला मिळत आहेत। जळगाव या हायब्रिड ज्वारीसाठी आपण बघितलं असेल 2,300 रुपये दर हा राहिला आहे। आणि शेवगाव बोदेगाव हायब्रिड ज्वारीसाठी आपण बघितलं असेल 2,500 रुपये दर मिळाला आहे। शिरापूर बाजार हायब्रिडमध्ये आपण बघितलं असेल आपल्याला 2,100 रुपये दर हा सरासरी नोंदवला आहे। गंगापूर हायब्रिड ज्वारीसाठी बघितला 2,551 दर मिळाला आहे। पराठा बाजार समिती हायब्रिड ज्वारीसाठी बघितलं 4,000 रुपये दर हा विशेष दर आपल्याला पाहायला मिळालेला आहे। अमरावतीमध्ये बघितलं असेल लोकल ज्वारीसाठी 1,756 रुपये हा नोंद आपल्याला नोंदवला गेलेला आहे। मुंबई बाजार समितीत लोकल ज्वारीसाठी सर्वाधिक मागणी आपल्याला 2,800 रुपये पाहायला मिळत आहे। पण त्या ठिकाणी आपल्याला 6,500 दरम्यान दर मिळाला आहे। सरासरी बघितलं या ठिकाणी आपल्याला 51 म्हणजे 5,150 रुपये हा आपल्याला सरासरी दर पाहायला मिळाले, म्हणजे आपल्याला सर्वाधिक जास्त दर आपल्याला मुंबई बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहेत। आपण थोडक्यात बघूयात, मालदांडी यासाठी पांढरी ज्वारी इतर प्रकारसाठी पुणे बाजारात मालदांडी ज्वारीसाठी आता 5,200 ते 5,600 आपल्याला 5,700 हा एक उच्चांकन ट्रेंडिंग आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्या ठिकाणी आपण बघितलं असेल जितूर मालदांडी ज्वारीसाठी आपण बघितलं असेल 3,300 रुपये नोंद आपल्याला झालेली दिसत आहे। पण मालेगावमध्ये बघितलं त्यासाठी पांढऱ्या ज्वारीसाठी आपण बघितलं असेल 2,000 रुपये दर आपल्याला पाहायला मिळतोय। आता वळ्यात तुळजापूरमध्ये पांढऱ्या ज्वारीसाठी 2,700 ते 4,100 या दराने आपल्याला पाहायला मिळते। पण सरासरी बघितलं तर 4,100 रुपये आपल्याला दर पाहायला मिळत आहे। दुधनी बाजार समितीमध्ये बघितलं पांढऱ्या ज्वारीसाठी आपल्याला 2,367 रुपये दर मिळाला असून त्या पैठण रब्बी ज्वारीसाठी आपल्याला 2,500 रुपये दर हा स्थिर राहिला आहे। परतूरमध्ये बघितलं असेल शारू ज्वारीसाठी आपल्याला 2,800 दर हा नोंदवला गेलेला आहे। पण जेऊळ राजा या शारू ज्वारीसाठी आपण बघितलं असेल 2,560 रुपये दर हा नोंदवला आहे। सर्वात उच्चांकन दर आणि मुंबई बाजार समितीमध्ये लोकल ज्वारीसाठी आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे 6,500 रुपये दर हा प्रति क्विंटल उच्चांकन आपल्याला पाहायला मिळाला आहे। त्या पाठोपाठ पुणे मार्केटमध्ये बघितले मालदांडी ज्वारीसाठी 6,200 रुपये टप्पा ओलांडला आहे। सर्वाधिक आवक धुळे यामध्ये बाजार समितीमध्ये बघितलं असेल आपल्याला सर्वाधिक 156 क्विंटलची हायब्रिड ज्वारी आवक आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या ठिकाणी तुळजापूरमध्ये बघितलं असेल 320 क्विंटलची ज्वारीची आवक आपल्याला नोंदवली गेलेली आहे। या दरात आपल्याला तफावत पाहायला मिळत आहे। त्यामुळे अमरावती लोकल ज्वारीसाठी आपल्याला 2,000 रुपयेपर्यंत मर्यादित आहे। पण शहरी भागात आपण बघितलं असेल 5,100 ते 6,000 रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळत आहेत। आपण बघितलं असेल की एकूण दर आपण बघितलं असेल आज ज्वारीसाठी 2,000 ते 4,000 दरम्यान आपल्याला सामना दिसून आलेला आहे। पण चांगल्या दर्जाची ही 5,000 ते 6,500 पर्यंत दर आपल्याला
पाहायला मिळालेला आहेत. हायब्रिड ज्वारीसाठी आपण स्थिर कमी आवक असल्यामुळे बाजारात जास्त ज्वारीला सल्ला मालदांडी यासाठी आपण पुणे बाजार समितीमध्ये 4,000 दर मिळत असल्यानं आपल्याला विक्रीसाठी फायदेशीर मिळू शकतं. त्यासाठी ज्वारीची गुणवत्ता, स्वच्छता, दाण्याचा प्रकार आणि सुधारण्यासाठी तुम्ही अधिक दर किंवा या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रमाणे वाढवली पाहिजे. बाजारातील आपल्याला चढउतार लक्षात घेता आपल्याला विक्रीसाठी आपण हा टप्पा निवडला पाहिजे. ज्वारीसाठी आपण बघितलं असेल खास टिप्स म्हणजे त्या ठिकाणी आपण ज्वारीचा दाणा पांढरा शुभ्र टपोर किंवा स्वच्छ असेल तर दादर एसे प्रीमियम माल हा म्हणून 6,500 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहेत. उन्हाळ्या ज्वारीसाठी आपण मागणी बघितली असेल, त्यामुळे घाई न करता चांगल्या दर्जाची ज्वारी साठवून टप्प्याटप्प्यानं विकल्याचा आपल्याला नफा होऊ शकतो. त्यासाठी आरोग्य मागणीसाठी आपण सध्या शहरी गव्हाऐवजी ज्वारीची भाकरी पसंती दिली जात असल्यानं सेंद्रिय पद्धतीने विकवलेल्या ज्वारीसाठी थेट ग्राहकांना आता चांगला दर मिळू शकतो. त्यामध्ये आज ज्वारी बाजारात मजबूत असून काही ठिकाणी विक्री मिळत असल्यानं योग्य बाजारात निवड झाल्यास दर्जा आपल्याला उत्पादनामुळे शेतकऱ्याला चांगला फायदा होऊ शकतो. तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. भेटूयात अशा नवनवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.